थायरॉईड लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाहीत. ओव्ह्युलेशनमध्ये थायरॉईड इम्बॅलन्सचा खूप जास्त परिणाम होताना दिसतोय. बाळाची ग्रोथ ही आईच्या थायरॉईड लेवल्सवरती डिपेंडंट असते. आईच्या रक्तामधूनच आणि कॅल्शियममधूनच बाळाची ग्रोथ होणारी असते. ओव्ह्युलेशन होतच नाही तर मग गर्भधारणा त्याच्याही पुढे अजूनही लांब जाऊ शकते. जेव्हा डिप्रेशन दिसायला लागतं आणि त्याला हँडल केलं जात नाही तर ती केस खूप वर्सन होऊ शकते. सेक्शुअल हेल्थवर थायरॉईडमुळे काही गंभीर परिणाम होतात का? याच्यावरती बोललं गेलं पाहिजे, याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. 70-80% लेडीजमध्ये जरी असे सिम्पटम्स दिसले ना तरी सगळ्यांना ट्रीटमेंटची गरज नसते. प्रेग्नन्सी कंटिन्युएशनसाठी सुद्धा थायरॉईड मेडिसिनची गरज असते बरं का. तुमचे हॉर्मोन्स पहिले नॉर्मलला ठेवणं फार महत्त्वाचं आहे. स्त्री शरीर आधी नीट आहे तर ती हेल्दी प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकणार आहे. डाएट सुद्धा सात्विक हेल्दी असला पाहिजे. टोटली आपण बघितलं तर हे हॉर्मोन्सवरती आपल्याला थोडंसं चेकअप गरजेचं आहे. जर हॉर्मोनल टेस्ट दोघांच्या मध्येही आपल्याला नक्कीच गरजेच्या राहतात. होलिस्टिक अप्रोच किंवा गर्भसंस्कार या थायरॉईड पेशंटसाठी किती उपयुक्त आहेत डॉक्टर? ओव्ह्युलेशनमध्ये पण 2 प्रकार आढळू शकतात या केसमध्ये. थायरॉईडच्या पेशंट्समध्ये बरेचदा मिसकॅरेजेसचे चान्सेस खूप जास्त थायरॉईडच्या पेशंट्सना सफर करावे लागतात. शेवटी तुम्ही तुमचे इंटरनल हॉर्मोन्स जेवढे रेग्युलर नीट कराल आणि नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्राय कराल तर ते मी नक्की सजेस्ट करेन. बरोबर. आई होणं ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि तितकीच महत्त्वाची प्रवासकथा. पण ह्या प्रवासामध्ये थायरॉईडसारखा नाजूक विषय आणि तितकाच गंभीर विषय जर व्यवस्थित हाताळला नाही तर त्याचा दूरगामी परिणाम हा त्या आईवर आणि त्या बाळावर पण होताना दिसतो. हाच विषय आज घेऊन आलेलो आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. थायरो संवाद ह्या आपल्या थायरॉईडवरील पहिल्या मराठी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गर्भारपण, प्रेग्नन्सी, आईपण ही सर्वांग सुंदर काय म्हणतो आपण भावना आहे आणि ह्या भावनेला जपायचं असेल तर तेवढीच काळजीसुद्धा घेणं तितकंच गरजेचं आहे. ह्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत थायरॉईड असेल तर प्रेग्नन्सी राहायला, गरोदरपण राहायला काही अडचणी येतात का? बरं ते राहिलं तर पुढचे काही प्रॉब्लेम्स आपल्यासमोर येऊ शकतात का? ह्या सगळ्या गोष्टींची, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी यांच्याकडनं घेणार आहोत. डॉक्टर चंद्रश्री ह्या थायरॉईड फ्री फॉर एव्हर ह्या संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि थायरॉईड रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत. खूप खूप स्वागत डॉक्टर चंद्रश्री. थँक्यू संपदा. थँक्यू. आजचा एपिसोड स्त्री म्हणून पर्सनली माझ्या खूप जवळचा आहे. अगदीच. मी खूप जणींना पाहिलंय ह्या स्त्रीत्वाचा आनंद घेताना आणि तो मुकलेला सुद्धा पाहिलेला आहे. त्यांचं दुःख जवळच्या मैत्रिणींमध्ये पण पाहिलेलं आहे. म्हणून हा एपिसोड आज पर्सनली खूप महत्त्वाचा आहे. अगदीच नक्की. डॉक्टर, आपण आत्तापर्यंत थायरॉईडबद्दल पाहिलंय, PCOD बद्दल पाहिलेलं आहे किंवा वजन वाढ ह्याबद्दल पाहिलेलं आहे, मानसिक आरोग्य ह्याबद्दल पाहिलेलं आहे. सो आज ह्या सगळ्या गोष्टी तर ह्यात येतीलच. प्रेग्नन्सी म्हटलं की मानसिक आरोग्य आलेलं आहे, ओबेसिटी आलेली आहे. नक्कीच. या व्यतिरिक्त मला तुमच्याकडनं नवीन गोष्टी ऐकायच्या आहेत. नक्कीच बोलूयात आपण. डॉक्टर, नवीन लग्न झालं की नवीन स्वप्नांना सुरुवात आणि नवीन स्वप्नांना सुरुवात म्हणजे हे सुद्धा एक तेवढंच महत्त्वाचं स्वप्न, स्वतःचं मूल असणं. बरोबर. तर ह्याची सुरुवात करताना सेक्शुअल हेल्थवर थायरॉईडमुळे काही गंभीर परिणाम होतात का? जसं स्त्रियांमध्ये वजायनल ड्रायनेस असेल, इमोशनल इम्बॅलन्स असेल, फटीग असेल, स्ट्रेस असेल, ह्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यात काही प्रॉब्लेम येतो का? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तू अगदी पहिलाच विचारलास. फार बरं झालं, कारण ह्याच्याबद्दल बोलायलाही स्त्रिया तयार नसतात. बरोबर आहे, अगदी. पण ह्याचं उत्तर द्यायच्या आधी मी एक केस तुला सांगू इच्छिते की माझ्याकडं आत्ता रिसेंटली एक पेशंट आली होती. थायरॉईड आहे तिला, वजन प्रचंड वाढलेलं आहे, फटीग, सगळे थायरॉईडचे सिम्पटम्स, हेअर लॉस होतो आहे, स्किन पिगमेंटेशन झालेलं आहे, तिचाच तो सेल्फ कॉन्फिडन्स लूज झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं म्हणणं आहे की मला सेक्शुअल फिलिंगच येत नाही किंवा मला ती इच्छाच होत नाही. आणि या केसमध्ये माझा पार्टनर इतका समजूतदार आहे, पण आता मला माझीच काळजी वाटते की मी का माझ्या पार्टनरला सपोर्ट करू शकत नाही आहे, मला यातनं बाहेर काढा.
सो याच्यावरती बोललं गेलं पाहिजे, याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे. थायरॉईडमुळे जो स्किन ड्रायनेस येतो किंवा हेअर लॉस होतो, याच्या बरोबरीने जो ड्रायनेस असतो तो वजायनल ड्रायनेस, जसं तू आता बरोबर. म्हणालीस, तो होतो. आणि त्याच्यामुळे सेक्शुअल फंक्शन असते ते थोडं पेनफुल होऊ शकतं. आणि त्यामुळेच मग त्या स्त्रीची इच्छा कमी होते किंवा तिला मे बी ते सॅटिस्फॅक्शनच मिळत नाही पेनफुल सिच्युएशनमुळं. आणि या सगळ्या गोष्टी नक्कीच पुढं जर ती याच गोष्टीसाठी तयार नसेल, इच्छुक नसेल, शारीरिक आणि मानसिक दोन्ही बरोबर. दृष्ट्या, तर मग गर्भधारणा नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला नाही आपण अचीव करू शकणार. बरोबर. ओव्ह्युलेशनमध्ये जेव्हा ओव्ह्युलेशन पिरियड असतो त्यामध्ये थायरॉइड इम्बॅलन्समुळे काही परिणाम होतात का? ओव्ह्युलेशनमध्ये थायरॉईड इम्बॅलन्सचा खूप जास्त परिणाम होताना दिसतोय. कारण आपण मागच्या एपिसोडमध्ये पण बघितलं PCODच्या भागामध्ये की LH आणि FSH हे जे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स स्त्रीच्या शरीरामध्ये आवश्यक असतात, ते सुद्धा TSH किंवा थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन जिथून सिक्रेट होतं तिथूनच सिक्रेट होतात. त्यामुळे थायरॉईड लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाहीत आणि त्याचा परिणाम मग ओव्ह्युलेशन होण्यामध्ये आपल्याला दिसतो. मग ओव्ह्युलेशनमध्ये पण 2 प्रकार आढळू शकतात या केसमध्ये, थायरॉईडच्या पेशंट्समध्ये. एकतर ओव्ह्युलेशनचा पिरियड मागं पुढं होऊ शकतो कारण बरोबर. अनियमित पाळी असते. हो. त्यामुळे तो आपण डिफाईन करू शकत नाही की याच वेळेला तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. आणि दुसरा एक प्रकार असतो की ॲब्सेन्स ऑफ ओव्ह्युलेशन. हो, हे पण आहे. येस, ओव्ह्युलेशन होतच नाही तर मग गर्भधारणा त्याच्याही पुढं अजूनही लांब जाऊ शकते. त्यामुळे या दोनही गोष्टी आपल्याला एकतर आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे आणि एक्झॅक्टली प्रॉब्लेम स्त्री शरीरामध्ये काय आहे हे बघूनच आपल्याला तिला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. या मध्ये मी थोडंसं अजूनही सांगेन, मी माझ्या वेबिनारमध्ये पण मी नेहमी सांगते की स्त्री शरीराला ना आयुर्वेदामध्ये सुपीक जमिनीची उपमा दिली गेली आहे. बरोबर आहे. हो, हां, जसं सुपीक जमिनीत चांगलं बीज पडलं की चांगलं पीक येतं, बरोबर. तसंच स्त्री शरीर आधी निरोगी असेल, तिच्या हॉर्मोन्समध्ये योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतील, होत असतील आणि मग त्याच्यामध्ये पुरुष बीज चांगलं पडलं तर हेल्दी प्रेग्नन्सी आपण कन्सीव्ह करू शकतो. बरोबर. त्यामुळे स्त्रियांना, जे कोणी आज हा एपिसोड ऐकतायत, त्यांना नक्की माझं मत हे राहतं की पहिलं लक्ष स्वतःच्या शरीराकडं अगदी. नक्कीच द्या. बरोबर. कारण ह्या ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये आपली मानसिकताही थोडीशी डिस्टर्ब असते, त्रासलेली असते आणि त्याचाच परिणाम तुम्ही जरी ट्राय करत असाल प्रेग्नन्सीसाठी तर तो तिथं आपल्याला दिसणार असतो. डॉक्टर, थायरॉइड जर झाला असेल तर नॅचरली प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याचे चान्सेस किती असतात? खूप कमी असतात म्हणायला हरकत नाही आहे. कारण अनओव्ह्युलेशन असेल तर तिथं ते आपल्याला दिसतच नाही प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस. पण जिथं अनियमित पाळी आहे तिथं आपल्याला मे बी अनावधानानं सुद्धा ती प्रेग्नन्सी राहून जाऊ शकते. पण अशा केसेसमध्ये ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होणं हे अवघड होतं. बरेचदा मिसकॅरेजेसचे चान्सेस खूप ओके. जास्त थायरॉईडच्या पेशंट्सना सफर करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, इन केस प्रेग्नन्सी राहिली तर त्या बाळाची ग्रोथ होणं ह्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. ओके. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी जर थायरॉइड बिघडला, लेट्स से की कन्सीव्ह झाला असं जसं Yes. तुम्ही म्हणताय, Okay. थायरॉइड बिघडला तर ह्याचे परिणाम इमॅच्युअर डिलेव्हरी हा पण एक असू शकतो का? येस, हेही होऊ शकतं. प्री डिलिव्हरी म्हणूयात त्याला हां, हां. आपण, इमॅच्युअर डिलिव्हरी, लवकर डिलिव्हरी होणं. नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस त्या केसमध्ये कमी होतात. सिझेरियनचे चान्सेस खूप जास्त वाढले जातात. आणि बाळाची ग्रोथ नीट न झालेली असल्यामुळं मे बी स्टिल बर्थ म्हणजे डेड बेबीची डिलिव्हरी आपल्याला करावी लागू शकते काही थायरॉईडच्या पेशंट्समध्ये. ओके. सो हे या गोष्टी होऊ शकतात नक्की. पण हे का होतं डॉक्टर? कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स जो असतो, जो LH आणि FSH डिस्टर्ब झालं आहे, ते आपल्याला पुढच्या ऑर्गन्सला जी डेव्हलपमेंट बाळाची होण्यासाठी गरजेची असतं, गर्भाशयाला स्ट्रेंथ मिळण्यासाठी आवश्यक असतात. मग त्यामध्ये इस्ट्रोजन आलं, प्रोजेस्टेरॉन आलं, या हॉर्मोनवरती सुद्धा परिणाम होतो जे बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असतात. ओके. थायरॉईडमध्ये मासिक पाळीचे बेड असतं जे बाळाला एकतर ओव्ह्युलेशन तिथं रोपण होण्यासाठी, गर्भधारणा होण्यासाठी आणि बाळाची ओव्हरऑल ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असतं. ते एंडोमेट्रियम ज्याला आपण म्हणतो, ते एंडोमेट्रियम थायरॉईडच्या पेशंट्समध्ये खूप कमी असतं. ओके. त्याच्यामुळं बाळाची वाढ नीट होत नाही, बाळाला पोषण तत्व व्यवस्थित जात नाहीत आणि थायरॉईड लेवल्स जेव्हा डिस्टर्ब असतात आईच्या शरीरामध्ये, थायरॉईडला आपण ग्रोथ हार्मोन म्हणतो. बरोबर. सो बाळाची ग्रोथसुद्धा जेव्हा आपल्या प्रेग्नन्सी कन्सीव्ह होते, पहिल्या 12 वीक्सपर्यंत
बाळाची ग्रोथ ही आईच्या थायरॉईड लेवल्सवरती डिपेंडंट असते. बरोबर. 12 वीक्स नंतर बाळाचं थायरॉईड डेव्हलप होतं, पण तेही तेवढं सफिशियंट नसतं की बाळाची त्याची ग्रोथ करावं. त्याच्यानंतर सुद्धा 18 to 20 वीक्सपर्यंत आईच्याच थायरॉईड लेवल्सवरती बाळाची वाढ होत असते. त्यामुळं तोपर्यंत का होईना आईचं थायरॉईड नॉर्मल वीक्सपर्यंत. असणं 20 वीक्सपर्यंत 20 वीक्सपर्यंत. येस 20 वीक्सपर्यंत आईचं थायरॉईड फार डिस्टर्ब न होता नॉर्मल असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर ची ग्रोथ जर व्यवस्थित झाली तर मग बाळ त्याच्या थायरॉईड हॉर्मोन्सवरती हेल्दी राहू शकतं, सस्टेन राहू शकतं, नॉर्मल जन्मसुद्धा घेऊ शकतं Okay. आणि नॉर्मल राहू शकतं. Okay. पण त्या 20 वीक्समध्येच जर आईच्या थायरॉईडमध्ये डिस्टर्बन्स असेल तर बाळाची ग्रोथ योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. मेंदूची ग्रोथ सुद्धा यामध्ये म्हणजे ओव्हरऑलच त्याची शरीर वाढ किंवा मेंदूचा विकास ह्या सगळ्या गोष्टींवर परिणाम त्याचा परिणाम होतो. मग इन केस अशा केसेसमध्ये बाळाची वाढ नीट नाही झाली आहे आणि बेबीचा जन्म झाला आहे तर त्या केसमध्ये बाळाच्या मेंदूची वाढ किंवा त्याच्या मज्जासंस्थेची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे इंटलेक्च्युअल जे काही प्रॉब्लेम्स त्या बेबीला फेस करावे लागू शकतात किंवा त्याची फिजिकल ग्रोथसुद्धा, मग त्याची उंचीच वाढत नाही आहे किंवा वजन वाढत नाही आहे, अशा पद्धतीने तो बेबी सफर करू शकतो. सर्वसामान्य मुलांसारखी वाढ होत नाही होत त्या केसमध्ये. दॅट्स व्हेरी म्हणजे डेंजर आहे. अगदीच. आता तुम्ही जसं सांगितलं की बाळ होऊ पण शकतं, म्हणजे नंतर 20 वीक्स नंतर सस्टेन करू शकतं त्याची थायरॉईड ग्रंथी, थायरॉईड हॉर्मोन जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा. पण आता प्रेग्नन्सी नंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी थायरॉईड आहे आणि प्रेग्नन्सी नंतर बाळाला आणि आईला काही नवीन प्रश्नांना सामोरं जावं लागतं का? काही नवीन कॉम्प्लिकेशन ह्या लोकांच्या समोर येतात का? नक्कीच येतात. म्हणजे आधी आईचा विचार करूयात आपण. आईला आफ्टर डिलिव्हरी सुद्धा आणि जनरलीच म्हणजे आता थायरॉईडचा विषय आपण बोलतोय तर साधारण 1 ते 1.5 वर्ष ना आफ्टर डिलिव्हरी प्रत्येक लेडीजला थोडेसे थायरॉईडचे सिम्पटम्स दिसतात. प्रत्येकीलाच, कारण तो हॉर्मोनल इम्बॅलन्स तो झालेला असतो, तो तुमच्या थायरॉईडला वाढवायला मदत नक्कीच करत असतो. बरोबर. सो या फेजमध्ये जनरली पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये हायपरथायरॉइडिझमसारखे सिम्पटम्स दिसतात. पाल्पिटेशन्स होत आहेत किंवा ट्रेमर्स येत आहेत, मूड स्विंग्स होत आहेत, पॅनिक अटॅक्स येत आहेत. ह्या गोष्टी बरेचदा स्त्रियांमध्ये दिसू शकतात आणि पुढच्या 3 ते 8 महिन्यांपर्यंत साधारण हायपोथायरॉइडिझमचे सिम्पटम्स दिसतात. त्या स्त्रीमध्ये फटीग असतो, लिथार्जिक असते, उत्साह कुठल्या गोष्टीचा नसतो, वजन वाढायला लागलेलं असतं, मूड स्विंग्स होतात कारण मानसिकता पूर्ण डिस्टर्ब झालेली असते, झोप नीट लागलेली नसते. त्यामुळे थोडेसे हायपोथायरॉइडिझमचे सिम्पटम्स किंवा मे बी TSH आपल्याला थोडंसं शूट झालेलं दिसू शकतं. आणि त्यानंतर मग ते हळूहळू सबसाईडही होतं. म्हणजे प्रत्येक वेळेला थायरॉईड हार्मोन्स डिस्टर्ब झाले तरी गोळ्या लगेच सुरू करायची गरज नसते. या पिरियडमध्ये तुम्हाला ऑलरेडी थायरॉईडच्या गोळ्या असतील तर मात्र तुम्हाला ते मॉनिटरिंग करत राहणं आणि त्या गोळ्यांचे डोस ॲडजस्ट करत राहणं हे नक्कीच गरजेचं असतं. त्या बरोबर. येस, आता हा एक विषय झाला स्त्रियांच्या बाबतीतला. आणि दुसरा मुलांच्या बाबतीत, बाळाच्या बाबतीत जे म्हटलं ते एक तर ग्रोथ त्यांची हॅम्पर होते आणि अशा पेशंट्समध्ये पहिलं बाळाचं थायरॉईड लेवल चेक करणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली, मी तुम्हाला हेच विचारणार होते की मुलांच्या बाबतीत काय काळजी घ्यायची? आईचं थायरॉईड लेवल खूप डिस्टर्ब असेल आणि थोड्या कॉम्प्लिकेटेड पद्धतीनेच तिची डिलिव्हरी झालेली असेल आणि बेबीमध्येच पण काही सिम्पटम्स दिसत असतील, म्हणजे त्याचा रडण्याचा आवाजसुद्धा कर्कश आहे, अंडरवेट आहे तो आणि एक तर प्रीमॅच्युअर झालेली असेल डिलिव्हरी, तर अशा केसेसमध्ये थायरॉईड चेक करणं फार गरजेचं असतं. फर्स्ट मंथमध्येच बाळाचं थायरॉईड आपण चेक करणं जेवढं आपण करू तेवढं मग बाळाला आपण योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंटमध्ये घेऊन त्याची ग्रोथ व्यवस्थित करू शकतो. ह्या दोनही गोष्टी आई आणि बाळाच्या बाबतीत नक्कीच होताना दिसतात. आणि अजून एक महत्त्वाचा परिणाम आईवरती दिसतो तो म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. आय थिंक तुला तो प्रश्न पडलेला असणार आहे कारण बरेचदा हा शब्द ऐकला जातो. अगदी. सो जसं मी म्हटलं की थायरॉईडचे सिम्पटम्स हे आफ्टर डिलिव्हरी 80% लेडीजमध्ये दिसतातच म्हणायला हरकत नाही आहे. सगळ्यांनाच ते जाणवतंही की जे मी मगाशी गोष्टी सांगितल्या, वजन वाढणं असेल, मूड स्विंग असेल, या गोष्टी. पण या केसेसमध्ये जेव्हा डिप्रेशन दिसायला लागतं आणि त्याला हँडल केलं जात नाही तर ती केस खूप वर्सन होऊ शकते. कारण पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये ती स्त्री इतक्या निगेटिव्ह थिंकिंगमध्ये असते, मग सेल्फ कॉन्फिडन्स पण गेलेला असतो, तिला विचार करण्याची ताकदच राहिलेली नसते, कुठल्या तरी पद्धतीने निगेटिव्ह थॉट्समध्ये ती जाते.
मेंटॅलिटीमध्ये ती बरोबर. पेशंट जाऊ शकते किंवा अगदी बाळाला सुद्धा निग्लेक्ट करणं, बाळाला न घेणं, बाळ समोर दिसलं की तिला चिडचिड होणं, बाळाला काहीतरी हार्म करण्याची प्रवृत्ती प्रवृत्ती होणं, पण वाढते. या हो. सगळ्या गोष्टी सुद्धा पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये होऊ शकतात. आणि थायरॉईडच्या पेशंट्समध्ये ही रिस्क थोडी जास्त असते, कारण ऑलरेडी त्यांच्या मानसिकतेवर परिणाम असतो, गोळ्यांचे साईड इफेक्ट्स असतात. सो त्याचा परिणाम कुठं ना कुठं आपल्याला या पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये दिसण्याची म्हणजे शक्यता किती आहे. भयानक आहे. ज्या आया म्हणजे ज्या मुली पहिल्यांदा आई होतात त्यांना तर काहीच अनुभव नसतो. Yes. आणि आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना असं वाटतं की आम्ही तर काय किती बाळांपण केलेली आहे, हिलाच कुठे आता हे सुचतंय. तर इथे कुटुंबाचा भाग खूप फार महत्त्वाचा महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे. तो सपोर्ट जो आहे ना मिळणं, तो म्हणजे इमोशनली तर फार गरजेचाच आहे, पण प्रॅक्टिकली पण गरजेचं आहे. अगदी जसं की आता म्हणालीस की एक तर नवीन आई बनलेली असते, तिला काहीच गोष्टी अनुभव माहीत नसतो. नसतात, हॉर्मोन्स चेंज झालेले असतात आणि प्लस प्रेशर असतं की आम्ही 4 डिलिव्हरी आमच्या झालेल्या आहेत, पण आम्ही सगळे कामं करतो आणि हिला काहीतरी. सो ते एक जे मानसिक बर्डन आलेलं असतं कायम, सो त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त स्त्री मानसिकतेवर खोलवर होतो. होत असेल. हा खूप खोलवर होतो. त्यामुळं अगदी ह्या 70-80% लेडीजमध्ये जरी असे सिम्पटम्स दिसले ना, तरी सगळ्यांना ट्रीटमेंटची गरज नसते. एक 20% लेडीज अशा असतात की ज्यांना काउन्सिलरची किंवा सायकोलॉजिस्टची मदत घ्यावी लागू शकते. पण साधारण 70-80% म्हणूयात हरकत नाही, या लेडीजना तो इमोशनल सपोर्ट घरच्यांकडून मिळतो, प्रॅक्टिकल सपोर्ट मिळतो, पर्टिक्युलरली पार्टनरचा सपोर्टसुद्धा तितकाच आवश्यक असतो, कारण त्या स्त्रीला सगळ्यात जास्त जवळची व्यक्ती ती असते. त्यावेळेला ते निग्लिजन्स किंवा या पद्धतीमध्ये आपण गेलो तर ती पेशंट फार वर्सन होऊ शकते. डॉक्टर, आत्ता आपण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की बाळासाठी आईचं दूध ह्याच्या एवढा पोषक आहार कुठलाच नाही आहे. अगदी ठीक आहे. बरोबर. मग थायरॉइडमध्ये प्रेग्नेन्सी जर असेल समजा, तर लॅक्टेशन मॅनेजमेंटमध्ये किंवा स्तनपानामध्ये काही प्रॉब्लेम येतो का? येस, जेव्हा थायरॉईड हार्मोन्स डिस्टर्ब असतात, दूध निर्मिती कमी होते स्त्रीमध्ये. बरं. त्यामुळं आपल्याला थायरॉईड लेवल्स नॉर्मल ठेवणं पेशंटच्या हे फार गरजेचं असतं. जसं की प्रेग्नन्सी कंटिन्युएशनसाठी सुद्धा थायरॉईड मेडिसिनची गरज असते बरं का. म्हणजे की मेडिसिनचा साईड इफेक्ट आहे, त्याचे काही त्रास होतो, पण आपल्याला जेव्हा बाळाची ग्रोथ आवश्यक आहे, हेल्दी गर्भधारणा टिकणं गरजेचं आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणं किंवा सीझर जरी झालं तरी बाळ व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तर त्या कंडिशनमध्ये रेग्युलरली पेशंट्सनी मेडिसिन्स घेणं फार आवश्यक आहे. आणि जसं पेशंटचं वजन वाढेल तसं गोळ्यांचे डोस वाढवत जाणं आणि थायरॉईड लेवल्स मेंटेन ठेवणं हे प्रेग्नन्सीमधलं पहिलं प्रिकॉशन नक्कीच राहणार आहे. सो जेव्हा आपण हे करतोय सेम आहे आफ्टर डिलिव्हरी. लॅक्टेशनसुद्धा योग्य पद्धतीने होण्यासाठी आपल्याला गोळ्यांचे डोस मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. पण ऑफकोर्स या केसमध्ये सुद्धा मिनिमम लेवलच्या तुमच्या गोळ्या असणं तेवढं तुम्ही मॉनिटर करणं फार गरजेचं आहे. आणि ब्रेस्ट फिडिंग करत असताना ते सेफ आहे गोळ्या तुम्ही घेत असता, कारण त्यातून खूप मिनिमल लेवलचे औषधाचे जे काही केमिकल्स असतात ते ब्रेस्ट मिल्कमधून बेबीपर्यंत पास ऑन होतात आणि ते सेफ असतात. कारण जसं आता म्हणालीस की बाळासाठी सगळ्यात महत्त्वाचं पोषक आहार हे आईचं दूध असतं. असं गृहीत धरायचं का की बाळावर ह्या मेडिसिन्सचे, थायरॉइडच्या मेडिसिन्सचे फार गंभीर परिणाम होत नाही? अगदी तुमचे खूप हाय लेवलचे मेडिसिन्स असतील तर मे बी थोडासा जो केमिकलचा जो फ्लो असतो तो ब्रेस्ट मिल्कमधून जास्त होऊ शकतो, आणि म्हणूनच ते जर आपण व्यवस्थित मेंटेन ठेवू शकलो, आईच्या वजनानुसारच मेडिसिन्स चालू असतील तर बेबीला काहीही हार्म नाही. उलट ते घेणं हेच बाळ आणि आई दोन्हीच्या दृष्टीने गरजेचं असतं. डॉक्टर, IVF किंवा IUF हे जे आता हल्ली फर्टिलिटी मॅनेजमेंटचे ज्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत, बऱ्याचशा स्त्रिया नॅचरली कन्सीव्ह होत नसेल तर ह्या मार्गाचा वापर करतात. पण मग थायरॉइड असणाऱ्या पेशंटसाठी हे मार्ग उपयुक्त आहेत का, फायदेशीर आहेत का? कसं होतं, IVF किंवा IUI करायला आपण काही करायला गेलो, तुमचे हॉर्मोन्सच डिस्टर्ब असतील तर तुम्ही ओढून ताणून त्या गोष्टी नाही ठीक करू शकणार. बरोबर आहे. तुमचे हॉर्मोन्स पहिले नॉर्मलला ठेवणं फार महत्त्वाचं आहे.
सो होतो, ह्याचा उपयोग नाही असं मी नक्कीच म्हणत नाही, कारण खूपशा लोकांना त्याचे बेनिफिट झालेले आहेत. बरोबर. पण ही सुद्धा एक पेनफुल प्रक्रिया असते. IVF किंवा IUI करताना सुद्धा त्या स्त्री शरीराला जेव्हा ते एग काढलं जातं व्हॉटेवर, किंवा तुम्हाला डोनर मोठी आहे, प्रक्रिया स्पर्म आहे. आहे, तर ही एक प्रक्रिया खूप मोठी आहे आणि खूप इमोशनल स्ट्रेसमधून ते कपल जात असतं या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके. सक्सेसफुल होण्याचे. सक्सेसफुल होण्याचे. त्यामुळे बरेचदा IVF मध्ये सुद्धा 2 वेळेला 3 वेळेला काही पेशंट्सना ट्राय करावा लागतो. सायकल्स त्या घ्याव्या लागतात. ओके. येस, त्या सायकल्स घ्याव्या लागते, ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि या केसेसमध्ये बरेचदा काही डाय पास केले जातात युटेरसमध्ये, त्या फॉलोपॉईंट ट्यूबमध्ये. ओव्युलेशन योग्य होण्यासाठी सतत ती सोनोग्राफी करत राहणं गरजेचं असतं. सो ते रेडिएशन्स त्या स्त्री शरीरावर हार्म करत असतात, आणि याच्यामधनं चान्सेस पण खूप कमी असतात. एक पेशंट्सला तर मी बघितलं होतं, ती 3 ते 4 वेळेला 3 वेळेला IVF करून आलेली होती, आणि तिची एक फॉलोपॉईंट ट्यूब त्याच्यामुळे खराब झाली होती. तो जो डाय पास केला जातो ओव्युलेशन चेक करण्यासाठीच्या किंवा या गोष्टीसाठी, मग एकाच फॉलोपॉईंट ट्यूबमध्ये म्हणजे पुन्हा ते चान्सेस अजून आपण निम्म्यावर आणले नॅचरल कन्सीव्ह करण्यासाठीचे. सो येस, ऑफकोर्स काही जणांना ह्याचा खूप जास्त चांगला फायदा झालेला आहे. पण शेवटी तुम्ही तुमचे इंटरनल हॉर्मोन्स जेवढे रेग्युलेट नीट कराल आणि नॅचरल प्रेग्नन्सीसाठी ट्राय कराल, तर ते मी नक्की सजेस्ट करेन. बरोबर. मी हा विचार करत होते की ह्या एका गोष्टीसाठी एखादं कपल शारीरिक, मानसिक, आर्थिक ह्या किती प्रॉब्लेम्समधनं जात असेल, नाही? खूप 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 फायनान्शियली तर मग बोलायचं नाही, बोलायचंच नाही ॲक्च्युली. म्हणजे ते आपण नाही विचार करू शकत, इतक्या लेवलपर्यंत तो खर्च सुद्धा होऊ शकतो. बरोबर. आपल्याकडे टॅबू आहेत काही पर्टिक्युलरली. एकतर स्त्रिया बोलत पण नाहीत, मोकळेपणी बोलत नाही. जसं आपण सुरुवातच आता सेक्शुअल हेल्थनी केली, कमीपणा आधीच घेतात स्वतःकडे. आता ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये मेन्स्ट्रुअल सायकल्स किंवा आपण म्हणतो जे पॅरामीटर्स आहेत, इतर पॅरामीटर्स रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्समधले, हे वारंवार ह्याच्यावर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे का? थायरॉईड पेशंट्समध्ये लक्ष ठेवणं गरजेचं नक्की आहे, जर तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी कन्सीव्ह करायची आहे तर. ओके. कारण मी कायमच म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये आलेल्या पेशंट्सना सुद्धा जेव्हा म्हणते आहे की तुम्ही तुमच्या शरीराकडे आधी लक्ष द्या. मग ते सगळ्याच बाबतीत आलं, तुमच्या डाएटबद्दल आलं, तुमच्या एक्सरसाइजबद्दल आलं, तुमच्या हॉर्मोन्सच्या लेवलबद्दल आलं, आणि इतर काही तुमच्या शरीरामध्ये इतर डिस्टर्बन्स असतील, इतर काही डिसीज असतील तर त्याबद्दल आलं. बरोबर. जसं मी म्हटलं की स्त्री शरीर आधी नीट आहे तर ती हेल्दी प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकणार आहे. बरोबर. त्यामुळं जे प्रेग्नन्सीसाठी इच्छुक आहेत त्यांनी थोडं लक्ष देणं, कॉन्शियसली लक्ष देणं गरजेचं आहे या गोष्टींकडं. ओके. खूपसे असे लेडीज असतात की ज्यांना थायरॉईड नाही आहे किंवा यासारखे डिसीज नाही आहेत, अगदी नॅचरली प्रेग्नन्सी होऊन जाते, पण थायरॉईड किंवा PCODच्या पेशंट्सनी ही काळजी थोडीशी घेणं फार महत्त्वाचं आहे. कुठले लाईफस्टाईल चेंजेस सजेस्ट कराल? दोन्हीसाठी एकतर सजेस्ट नक्की करू इच्छिते. पहिल्यांदा एकतर प्रेग्नन्सी कन्सीव्ह करणारे जे कपल्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, की कपल्समध्ये, आता कपल म्हणतो तर मी कपलसाठीच सांगणार आहे, कारण इथं फक्त स्त्री इन्व्हॉल्व नसते, इथं पुरुषसुद्धा आपल्याला तितकाच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे दोघांनीही एक तर कुठल्याही ॲडिक्टिव्ह गोष्टींकडे जाणं आपल्याला आवश्यक तिथं नाहीच आहे बिलकुल. बरेचदा जे मी म्हणते आहे की हेल्दी बीज पाहिजे आपल्याला. सो पुरुषांमध्ये सुद्धा अल्कोहोल कन्झम्पशन असेल किंवा कुठलं ॲडिक्शन असेल, टोबॅको म्हणा किंवा स्मोकिंग असेल, तर त्याचाही इम्पॅक्ट स्त्री शरीरावर सुद्धा, म्हणजे एक तर नॅचरली चांगलं बीज मिळतच नाही, आणि स्त्री शरीर आधीच कमकुवत असेल तर मग पुन्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात. बरोबर. त्यामुळं पहिलं पर्टिक्युलरली ॲडिक्शन हे कुठलंही नको आहे. ॲटलिस्ट तुम्ही ज्या वेळेला कन्सीव्ह करण्यासाठी प्रयत्न करता आहात, इंटरकोर्ससाठी प्रयत्न करता आहात, त्या किमान 3 महिने आधी तरी तुम्ही या गोष्टींपासून दूर राहणं दोघांनीही तितकंच गरजेचं, माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ते. त्या व्यतिरिक्त मग तुमचा डाएटसुद्धा सात्विक हेल्दी असला पाहिजे, कारण जे अन्न आपण घेणार आहोत त्याचा परिणाम शरीरावर होतो. मग तुम्ही प्रेग्नन्सी आधीसुद्धा आणि नंतरसुद्धा बाळावर तो सात्विक आहाराचा परिणाम होणार असतो. हे महत्त्वाचं आहे. फिजिकल फिटनेससाठी तुमचा रेग्युलर एक्सरसाइज नक्कीच आवश्यक आहे, आणि गर्भाशयाच्या काय म्हणूयात, गर्भाशयाला स्ट्रेंथ मिळण्यासाठी थोडी पोटावर झोपून जी योगासनं असतात ना,
ती स्त्रीने आवर्जून करावीत. ओके. त्याने थोडंसं पिरियड्स रेग्युलेट होणं आहे, हॉर्मोन्स जे डिस्टर्ब झाले ते नॉर्मलाइज होणं आहे आणि गर्भाशयाला पोषण मिळणं आहे, हे नक्कीच होऊ शकतं. जसं की पर्टिक्युलरली भुजंगासन आहे, धनुरासन आहे, बरोबर. उष्ट्रासन एक थायरॉईडच्या पेशंट्सना मी सांगते, ते दोन्हीसाठी उपयोगी पडतं, थायरॉईड आणि इनफर्टिलिटीच्या केसेसमध्ये सुद्धा. तसंच काही पद्धतीचे प्राणायाम, कपालभाती प्राणायाम आहे, ओके. किंवा बटरफ्लाय पोज आहे, जी गर्भाशयाला पोषण देणारी ठरू शकते. सो अशा गोष्टींचं पालन त्यांनी करणं गरजेचं आहे. सो फक्त आहार विहारानेच नाही तर इमोशनली सुद्धा आपल्याला प्रिपेअर्ड होणं, चांगल्या गोष्टींचा विचार करणं, निगेटिव्ह फिलिंग्स, निगेटिव्ह इमोशन्समध्ये असू तरी पण प्रेग्नन्सी राहायला तिथं त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा चेंजेस करायचे आहेत आपल्याला तर ह्या दोनही लेवलला अगदी बेसिकपासून करणं गरजेचं आहे. आणि आफ्टर प्रेग्नन्सी, कन्सिव्ह झाल्यानंतर तर खूपच जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण बरेचदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर नॉशिया येणं, वॉमिटिंग होणं या गोष्टी होत राहतात, विकनेस असतो, त्याबरोबर खाण्यापिण्याची इच्छा नसते. सो या गोष्टींना बघता त्यातल्या त्यात सात्विक फूड जे पचतं आहे आईच्या शरीराला असं अन्न घेणं आणि शारीरिक हालचाल करत राहणं, हे आफ्टर प्रेग्नन्सी तुम्हाला कन्सिव्ह झाल्यानंतर त्या स्त्रीनी करणं फार गरजेचं आहे. ओके. डॉक्टर, नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल, थायरॉइड असेल तर आपल्याला, मला माहिती आहे T3, T4, TSH हे प्रोफाईल आपण चेक करतो, ब्लड टेस्ट चेक करतो. पण नॅचरली कन्सिव्ह करायचं असेल तर ह्या दोघांनी, स्त्री आणि पुरुष या दोघांनी कुठल्या वेगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे का? येस, थायरॉईडच्या पेशंट्सनी, आणि थायरॉईड जर मेलना पण असेल म्हणजे पुरुषाला पण असेल तर त्यांनी सुद्धा हे रिपोर्ट्स चेक करणं प्लस हॉर्मोनल त्यांच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या करणं गरजेचं असतं. कारण स्त्री शरीरामध्ये जसं LH-FSH आहे, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आहे, प्रोलॅक्टिन लेवल्स चेक करणं गरजेचं आहे, ऑक्सिटोसिन लेवल चेक करणं गरजेचं आहे. सो टोटली आपण बघितलं तर हे हॉर्मोन्सवरती आपल्याला थोडंसं चेकअप गरजेचं आहे जर तुम्हाला नॅचरल प्रेग्नन्सी राहत नसेल तर. ओके. अदरवाईज रेग्युलर तुमचे पिरियड्स असतील, म्हणजे थायरॉईडच्या गोळ्यांनी तुम्ही ते रिपोर्ट्स नॉर्मल येत असतील, सो अशा केसेसमध्ये छान नॅचरल प्रेग्नन्सी राहून पण जाते. सो त्यांना या पद्धतीने जावं लागत नाही. असेही कित्येक पेशंट्स आम्ही बघितलेत की थायरॉईड बरेच वर्ष आहे, गोळ्यांचे डोस 50-75 mcg वगैरे घेत राहत आहेत, 1-1, 2-2 प्रेग्नन्सी नॅचरली राहिल्या, त्यांना काही ट्रीटमेंटची गरज नाही लागली, बेबीची ग्रोथसुद्धा व्यवस्थित झाली. पण अशा केसेस खूप कमी असतात. त्यामुळे आपल्याला दोनही गोष्टींकडे लक्ष देणं आणि प्लस पुरुषामध्ये सुद्धा सिमेन म्हणा किंवा त्यांचं ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की योग्य पद्धतीने ते फर्टिलायझेशन करण्यासाठी योग्य आहे की क्वालिटी ऑफ. येस. ओके. सो ह्या हॉर्मोनल टेस्ट दोघांच्यामध्येही आपल्याला नक्कीच गरजेच्या राहतात. डॉक्टर, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम हे दोन प्रकार आहेत. हो. तर ह्या प्रकारानुसार प्रेग्नन्सी वेगवेगळी असू शकते का? नक्कीच होऊ शकते. आणि हायपरथायरॉइडिझममध्ये प्रेग्नन्सी नॅचरली राहण्याचे चान्सेस खूप कमी आपल्याला दिसतात आहेत या केसेस स्टडीजमधून सुद्धा. सो त्याचं एक कारण पण आहे, त्याचा जो गोळ्यांचा डोस असतो तो थोडा वेगळा असतो. मेथिमेझॉल किंवा प्रोफालिल युरॅसिल नावाचे जे मेडिसिन्स असतात तर तो डोस योग्य प्रमाणात जाणं फार गरजेचं असतं. आणि या केसमध्ये पेशंट अंडरवेट असतो, पाल्पिटेशन्स असतात आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो तो T3 आणि T4 मध्ये झालेला असतो. सो त्याचाही परिणाम इनफर्टिलिटीमध्ये पुढे जाऊन होण्याची शक्यता खूप जास्त असते. सो दोन्ही केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते, अगदीच ॲब्सेन्स असतो असं नाही आहे. पण जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्यावेळेला काळजी मात्र योग्य घ्यावी लागते. जसं मी मगाशी पण थोडंसं हायलाईट केलं की मेडिसिन्स आपल्याला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर बंद करून उपयोग नाही आहे, पण ती योग्य प्रमाणात घेणं आणि थायरॉईडचे हार्मोन्स T3, T4 आणि TSH हे मेंटेन ठेवणं हे फार गरजेचं नक्कीच असतं. त्यामुळं हायपरथायरॉइडिझममध्ये सुद्धा अगदी मिनिमम लेवलच्या गोळ्या मॅक्सिमम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. अदरवाईज त्याचा जो ब्रेस्ट फिडिंगवरती होणारा परिणाम असेल तो जास्त त्रासदायक होऊ शकतो बेबीसाठी सुद्धा. त्यामुळं त्याचा डोससुद्धा 5 mg 10 mg पेक्षा जास्त नाही आहे ना, ह्याची काळजी घेणं किंवा त्या पद्धतीने प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. आणि हायपोमध्ये जसं मी म्हटलं की लिओथायरॉक्झिन जे सुरू असतं मध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळतं, वेगवेगळ्या ब्रँड नेममध्ये मिळतं. सो त्याचाही डोस लिमिटमध्ये असणं, आईच्या वजनानुसार तो व्यवस्थित कॅल्क्युलेट करून तो कमी जास्त करणं वेळोवेळी हे फार आवश्यक नक्कीच असतं. सो वेगळी असते का म्हणण्यापेक्षा प्रिकॉशन्स आपल्याला प्रेग्नन्सी राहण्यासाठी दोघींमध्येही प्रॉब्लेम असतो.
राहिल्यानंतर मात्र योग्य काळजी घेऊन आपण हेल्दी बेबी डिलिव्हर करू शकतो. ग्रेट. यामध्ये विटॅमिन्स किंवा सप्लिमेंट्सचा रोल किती महत्त्वाचा आहे? येस, जसं नॉर्मल गर्भधारणेमध्ये काही सप्लिमेंट्सची गरज असते, जसं की फॉलिक ॲसिड आहे. कारण हो. आयर्न डिफिशियन्सी, हिमोग्लोबिन डिफिशियन्सी बरेचदा स्त्रियांमध्ये दिसू शकते. त्यामुळे फॉलिक ॲसिड आणि कॅल्शियम हे सप्लिमेंट जसं नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये दिलं जातं, तसं थायरॉईडच्या पेशंट्सनी सुद्धा आवर्जून घेणं गरजेचं आहे. कारण आईच्या रक्तामधूनच आणि कॅल्शियममधूनच बाळाची बरोबर. ग्रोथ होणारी असते. हो. त्यामुळे हे 2 आपल्याला देणं गरजेचंच असतं. त्या व्यतिरिक्त काही नॉशिएटिंग किंवा वॉमिटिंग फिलिंग होत असेल, तर त्यालाही आपल्याला सपोर्टिव्ह काही मेडिसिन्स पेशंटला देणं गरजेचं राहू शकतं. ओके. आपल्याकडे आयुर्वेदाला फार महत्त्व आहे किंवा ती एक खूप मोठी आपल्याला मिळालेली देणगी आहे असं हो, म्हणायला हो. हरकत नाही. ह्या आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार हा एक महत्त्वाचा संस्कार सांगितला गेलेला आहे. होलिस्टिक अप्रोच किंवा गर्भसंस्कार या थायरॉईड पेशंटसाठी किती उपयुक्त आहेत डॉक्टर? खूपच जास्त उपयुक्त आहे. बरं. म्हणजे थायरॉईडच्या पेशंट्सना तर मी म्हणेन की तुम्ही होलिस्टिक ॲप्रोचच वापरणं फार गरजेचं आहे. मेडिसिन सपोर्ट जो ॲलोपॅथीचा घ्यायचा आहे तो घ्यावा लागणार आहे, त्याला आपल्याला ऑप्शन नाही आहे. पण त्याला जर आपल्याला योग्य जोड द्यायची असेल तर नॅचरल किंवा होलिस्टिक वेचा वापर जेवढा आपण करू तेवढा तो जास्त उपयोगी राहणार आहे. आणि गर्भसंस्कार जे तू आता म्हणालीस ते तर फार उपयोगी ठरतं अशा पेशंट्समध्ये. बरोबर. कारण हे थायरॉईडचे हार्मोन्स आईच्या रक्तातून बेबीच्या पर्यंत पोहोचत असतात. हो. त्याच्या मेंदूच्या मज्जासंस्थेच्या वाढीवर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला इमोशनली सुद्धा स्ट्रेस फ्री कसं राहता येईल या गोष्टींसाठी हा गर्भसंस्कार खूप उपयुक्त ठरतो. ओके. मग गर्भसंस्कार फक्त बाळाच्याच वाढीसाठी किंवा इमोशनल नाही. वेलबिईंगसाठी नाही आहे, दोघांच्या. तर आईच्या तो जास्त आहे. म्हटलं जातो गर्भसंस्कार तो होत असतो बाळासाठी, पण ॲक्च्युली तो दोघांनाही तितकाच इम्पॉर्टंट आहे. कारण आईची मानसिकता, आईचा आहार विहार कसा असेल त्यानुसार बाळाची प्रोग्रेस होणार असते. त्यामुळे हे संस्कार दोघांसाठीही तितकेच फार महत्त्वाचं उपयोगी बोललात. ठरणारे असणार आहेत. राईट. आवर्जून करावे. एखादी अशी केस सांगू शकाल का की जिथे तुम्हालाही आश्चर्य वाटलंय की अरे हे Yes. असंही घडू शकतं? हो, म्हणजे आता मी ऐकलं होतं की हॅशिमोटोज मध्ये प्रेग्नन्सी राहणं अवघड असतं वगैरे, जे मी अभ्यास करत होते त्यावेळेला. किंवा हॅशिमोटोज रिव्हर्स होणं सुद्धा अवघड असतं, हॅशिमोटोज थायरॉईड. बरोबर. सो अशा केसेस मध्ये बरेचदा आधी माझ्याकडे काही पेशंट्स आले, ते नॉर्मल होते की आफ्टर प्रेग्नन्सी तो डिटेक्ट झाला आहे आणि मग तो डेव्हलप झाला आहे वगैरे वगैरे. पण एक केस अशी नक्कीच आली की हॅशिमोटोज आहे आणि तिला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायचं आहे. आणि ती आपल्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करून विदिन 8 to 9 मंथ्समध्ये हॅशिमोटोजमध्ये सुद्धा अँटीबॉडीजमध्ये सुद्धा रिव्हर्सल मिळवण्यात खूप छान आपल्याला रिझल्ट्स दिसले. आणि नॅचरल प्रेग्नन्सी राहण्यामध्ये सुद्धा तिला यश आलेलं आहे. क्या बात आहे. सो डेफिनेटली म्हणजे काही अवघड नसतं जे म्हणतात ना, ते खरंच आहे. बरेचदा आपल्याला मेडिकल गोष्टींना सुद्धा चॅलेंजेस देता येऊ शकतात बरोबर. आणि खूप चांगल्या गोष्टी व्यवस्थितरित्या फॉलो करून हे रिझल्ट्स मिळवता येऊ शकतात. क्या सो हे आमच्यासाठी पण एक प्राऊड फिलिंग होतं की हॅशिमोटोज सारख्या डिसीजमध्ये सुद्धा जिथं अगदी 0.1% चान्सेस असतात प्रेग्नन्सी राहण्याचे, बरोबर. तिथं आपल्या सिस्टीममध्ये तिला ते राहू शकलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे अगदीच अतिशय. अगदीच. आणि अजून एक म्हणशील तर ॲट द एज ऑफ 42 सुद्धा थायरॉईडच्या पेशंट्सना नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली आहे. बापरे. इतके दिवस म्हणजे एक तर तिची मॅरेज उशिरा झालं थायरॉईड असल्यामुळे आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा, आणि मग प्रेग्नन्सी राहायला खूप प्रॉब्लेम्स येत होते. पण अशा केसमध्ये ती आपल्याकडं साधारण 1 ते 1.5 वर्ष आपल्या सगळ्या प्रोटोकॉल्समध्ये होती, सिस्टीममध्ये होती. आणि ॲट द एज ऑफ 42 सुद्धा तिचे पिरियड्स रेग्युलेट झाले, थायरॉईड कंट्रोलमध्ये आला आणि नॅचरल प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली आहे. व्हेरी नाईस. सो डेफिनेटली योग्य पद्धतीने जर आपण आपल्या शरीरावर काम केलं, स्वतःच्या शरीरावर प्रेम केलं, तर नक्कीच चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळत राहतात. खूप खूप धन्यवाद आजच्या एपिसोडसाठी. थँक्यू. थँक्यू. आजच्या एपिसोडमधला माझा महत्त्वाचा टेक अवे हा आहे की तुम्ही जर स्वतःची काळजी योग्य पद्धतीने घ्यायला लागलात तर आईची भावना तुम्हाला खूप सुंदररित्या जगवू शकते. आई होणं हे फक्त एकटीचं काम नाही आहे, आई आणि वडील ह्या दोघांचाही त्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा रोल आहे. डॉक्टरांनी जसं सांगितलं की सुपीक जमीन असणं आणि
तेवढंच योग्य पद्धतीचं त्याचं बियाणं असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ही प्रेग्नन्सी, हा आनंद, ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही जरूर घ्या. आईबाबा होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण करा, पण त्यासाठी लागणारी जी काळजी आहे, अर्थात तुम्ही जर थायरॉईड पेशंट असाल तर त्याच्यासाठी विशेष काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की आजच्या एपिसोडमधनं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळाली असतील. अशाच पुढच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या, गंभीर वाटणाऱ्या समस्यांवर आम्ही बोलणं गरजेचं आहे, हे जर सांगायचं असेल तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. डॉक्टर चंद्रश्री ह्या दर रविवारी थायरॉईड ह्या विषयावर एक वेबिनार घेतात. तो अत्यंत उपयुक्त आहे, त्याचा फायदा अनेक लोक घेत आहेत. तिथे तुम्हाला थायरॉईडबद्दलच्या उपचार पद्धतीबद्दल डॉक्टर चंद्रश्री सांगतील. तर हा रविवारचा वेबिनार मिस करू नका. आणि आपलं चॅनल डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी थायरॉईड फ्री फॉर हे जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलचा हेतू किंवा ह्या पॉडकास्टचा हेतूच हा आहे की आपल्याला थायरॉईडसारख्या गंभीर आजाराशी आता 2 हात करायचे आहेत. खूप खूप धन्यवाद.